नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, कालच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे चांदेकर फॅमिली आता खरे फॅमिलीच्या इथे आलेली असते आणि खरे फॅमिलीच्या इथे येऊन आता सरोजला एक गोष्ट समजलेली असते की हा अद्वैत कलाच्या किती पुढे पुढे करायला लागलाय. कला त्याला भावही देत नाहीये तरी सुद्धा अद्वैत आता तिच्या मागे मागे पळतोय. ही गोष्ट लवकरात लवकर आता मला संपवायला हवी. जेव्हा जाऊन ती कपाटामध्ये उचकापाचक सुरू करते त्यावेळी तिला मूर्ती तर भेटलेली असते, ती सोबत अजून एक अशी गोष्ट भेटलेली असते की ज्याचा सरोजने कधी विचारही केलेला नसतो. सरोजच्या हाती आता तो न्यूजपेपर लागलेला असतो आणि त्या न्यूजपेपरमध्ये कलाच्या काकांची बातमी छापून आलेली असते. तरी श्रीमंत मुलाच्या हातून त्यांचा अपघात झालाय, परंतु त्या न्यूजपेपरमध्ये अद्वैतचं नाव कुठेही नसतं, चांदेकरांचं नाव कुठेही घेतलेलं नसतं. फक्त एक प्रतिष्ठित कुटुंब एवढंच नाव घेतलेलं असतं. आणि आता सरोज या गोष्टीचा फायदा करून घेणार असते आणि सरोजला आता समजलेलं असतं की याचा अर्थ कलाच्या काकांचा अपघात करणारा अद्वैतच होता आणि हे अजून कलाला माहीतच नाहीये. आणि अद्वैतला देखील माहीत नाहीये की त्याच्या हातून जो अपघात झाला होता, ज्यामुळे तो 2 वर्ष डिप्रेशनमध्ये गेला होता, तर तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो व्यक्ती कलाचे काकाच होते. आता सरोजला ही गोष्ट समजलेली असते. सरोज आता बाहेर येते आणि ती मूर्तीचा सगळा ब्लेम कलावर टाकण्याचा प्रयत्न करत असते की कशा प्रकारे कला ही चांदेकरांच्या घरून चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येते. कलावर हा खूप मोठा आरोप केला जात असतो. कलाला तर काही समजायला मार्गच नसतो, परंतु सरोज आता कलाला खूप काही बोलत असते. सरोज कलाला बोलण्याचा एकही चान्स सोडत नसते. कशा प्रकारे कला आपल्या घरातले चांगले चांगले दागिने, त्यानंतर चांगल्या चांगल्या वस्तू ह्या खरेंच्या घरी आणून ठेवते आणि खरेंच्या घरचा प्रपंच करते, असं आता सरोजने कलावर गालबोट लावलेलं असतं. कलाला अजिबात ते सहन होत नसतं. आता अद्वैतला सगळी परिस्थिती माहीत असते, परंतु अद्वैत असा विचार करतो की मला आता आईला देखील दुखवायचं नाहीये आणि मला खरेला देखील दुखवायचं नाहीये. आता आईपासून जर खरेला वाचवायचं आहे तर मला थोडंफार खोटं बोलावं लागेल. मग आता अद्वैत आईला सांगू लागतो की ॲक्च्युली आई, झालं असं होतं की खरेने मला सांगितलं होतं ती मूर्ती इकडे घेऊन आली आहे म्हणून, आणि या सगळ्या गोष्टीबद्दल मला माहीत. अद्वैतचं हे बोलणं ऐकून सरोज तर आता पूर्णपणे शॉक होते, कारण अद्वैत खोटं बोलत असतो आणि तेही कलासाठी खोटं बोलत असतो. कारण सरोजला माहीत असतं की तिने काय कारनामे केले, ही मूर्ती खरेंच्या घरी आणण्यासाठी तिने काय काय केलं, आणि तरी सुद्धा हा अद्वैत कलाची बाजू घेऊन सांगतोय की कशा प्रकारे ती मूर्ती मीच कलाला सांगितलं होतं इकडे न्यायला. म्हणजे एवढी बाजू घेतोय अद्वैत, इतका तिच्यासाठी पागल झालाय की आता खोटं सुद्धा बोलायला लागलाय, आणि तेही स्वतःच्या आईसोबत. त्यामुळे आता सरोजला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती अद्वैतकडे बघत असते. आता स्वतः अद्वैत असं म्हटल्यामुळे तो मॅटर तिथेच सॉल्व्ह होतो. त्यानंतर सर्वजण घरी येतात. कलाही त्यांच्यासोबत घरी आलेली असते. अद्वैतच्या डोक्यात तोच खटका असतो की कशा प्रकारे मी आता कशा प्रकारे मी आता कलाला सगळं काही सांगू जेणेकरून मला आणि कलाला आम्हाला आयुष्यभर सोबत राहता येईल. अद्वैतच्या डोक्यात तोच विचार चालू असतो. मग अद्वैतला एक आयडिया सुचते. अद्वैतला अशी आयडिया सुचते की या सगळ्या गोष्टीमध्ये मला आबा मदत करू शकतात, कारण खरे जे आहे ती फक्त आणि फक्त आबांचंच ऐकते आणि आबा मला बरोबर सांगतील काय करायचंय ते. म्हणून आता अद्वैत हा आबांकडे पोहोचलेला असतो. आबांना तो म्हणतो की आबा, मला तुमची एक हेल्प हवी आहे. आबा म्हणतात की बोल ना, काय हवंय. मग आता अद्वैत म्हणतो की आबा, अहो मला असं वाटतंय की खरेसोबत मी राहायला पाहिजे, म्हणजे खरेसोबत मी संसार थाटायला पाहिजे. कारण कसं, आता चांदेकरांची इज्जत पण धोक्यात जाईल ना. म्हणजे आता खरेच्या आणि माझ्या डिवोर्सची जर बातमी सगळीकडे पसरली तर कदाचित आपल्या बिझनेसवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतंय की हे लग्न मी टिकवावं आणि मी खरेसोबत राहावं. असं म्हटल्यावर आबा आता गालातल्या गालात हसू लागतात. आता आबांना सगळं कळलेलं असतं की अद्वैतला नक्की म्हणायचं तरी काय आहे. फक्त अद्वैत या सगळ्या गोष्टीला एक वेगळं रूप देत असतो. म्हणजे काय, तर त्याला कलाही पाहिजे असते, परंतु हे आबांना डायरेक्ट सांगायचं नसतं ना की माझं कलावर प्रेम आहे. म्हणून घुमून फिरून तो सांगत असतो की नाही, बिझनेससाठी फायदा होईल ना, आणि कसं त्यातून आपल्या फॅमिलीला फायदा होईल म्हणून कला इथं असणं किती गरजेचं आहे, अशा पद्धतीने तो आबांना पटवून देत असतो. आबांना आता सगळं काही माहीत असतं, कारण आबांच्या मदतीनेच सुरेशने आणि आबांनी सगळं काही घडवून आणलेलं असतं. याबद्दल सगळी माहिती असते.
मग आबा सुद्धा अद्वैतची परीक्षा घ्यायचं ठरवतात आणि अद्वैतला म्हणतात, अद्वैत अरे ती कला आहे आणि ती कला खूप स्वाभिमानी आहे. हे बघ, यावेळी मला कलाचं काही चुकतंय असं अजिबात वाटत नाही. अरे तू आतापर्यंत तिला कसं वागवलंय, तिच्याशी कसा वागतो, तिच्याशी कसा बोलतो, आणि मला सांग, एवढं त्या मुलीचं खच्चीकरण केल्यानंतर कुठली मुलगी आपल्या घरामध्ये राहणार आहे? तिने जो स्वतःसाठी स्टँड घेतलाय तो अगदी बरोबर आहे आणि डिवोर्स तर तिला द्यायचाच नव्हता तुला. खरं तर तुला अजिबात डिवोर्स द्यायचा नव्हता, तुलाच तिला डिवोर्स द्यायचा होता. तू डिवोर्स देऊ नये म्हणून तिने खूप सारे प्रयत्न देखील केले, परंतु शेवटी तू मात्र तिला जे नाही ते बोललास आणि त्यामुळे तिचं मन दुखावलं गेलं. आणि आता ती म्हणते की तिलाही डिवोर्स हवाय, तर त्यात तिचं चुकीचं काय आहे? कारण चुकीचं तर तू वागलायस ना. तर ती काही चुकीची वागलेली नाहीये, ती तर एकदम बरोबर होती. तिला सगळ्या गोष्टींची बरोबर आयडिया आहे. घर कसं सांभाळायचं, त्यामध्ये खूप प्रेम आहे, माया आहे, सगळ्यांना अगदी ती जुळवून ठेवते. मला तर वाटत होतं की कलासारखी मुलगी आपल्या घराण्याला शोधून सापडणार नाही. मला असं वाटायचं की कला लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरामध्ये आली आहे आणि खरंच आपल्या घरची लक्ष्मी होती. आता मला माहीत नाही जेव्हा तिचे पावलं घराच्या बाहेर पडतील तेव्हा मात्र आपल्या घरावर कुठलं संकट कोसळेल आणि आपलं घर कुठल्या नवीन संकटात अडकेल, खरंच मला सांगता येत नाही. कला हीच माझी सून हवी होती, परंतु तुला ती बायको म्हणून नको होती, त्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाही. शेवटी तुमचं नातं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर एकमेकांसोबत काय ते म्हणतात कॉम्पॅटिबल नसाल तर मग पुढे जाण्यात काय अर्थ आहे? असं आता आबा हे अद्वैतच्याच भाषेत बोलत असतात. अद्वैतला विचार करतो की बापरे, मला वाटलं होतं की आबा निदान मला मदत तरी करतील, परंतु आबा काय मला मदत करताना दिसत नाहीये. आबा स्वतःच कलाच्या बाजूने बोलताय की कशा प्रकारे तिला डिवोर्स घेऊ दे. आता तसंही तिचा खूप अपमान झालाय घरामध्ये, त्यामुळे तू चुकलायस, आता तूच भोगायचंय अद्वैत चांदेकर. असं म्हटल्यावर अद्वैत तिथून निघून गेलेला असतो, परंतु आबांना मात्र खूप आनंद झालेला असतो की निदान अद्वैत असं तरी म्हटलेला असतो की मला कलासोबत राहायचंय आणि तिच्यासोबत संसार करायचा आहे. म्हणून आबा खूप खुश असतात. आबांना कळलेलं असतं की आता अद्वैतची गाडी ही रुळावर आलेली आहे आणि अद्वैत आता लवकरात लवकर कलाला प्रपोज करणार आहे. तर दुसरीकडे मात्र सरोज आता प्रचंड टेन्शनमध्ये आलेली असते, कारण आज ज्या पद्धतीने अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते आणि जे कलाने केलेलं नाहीये, जे सगळं मी केलं होतं ते सुद्धा कलाने केलं नाहीये असं सांगून अद्वैत मोकळा झाला. अद्वैत एवढा माझ्यासमोर खोटं बोलला. आता त्यावेळी मी हेही म्हणू शकत नव्हते की ते सगळं प्रकरण मीच केलंय किंवा मीच त्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्यात, नाहीतर मी त्यामध्ये अडकले असते. परंतु अद्वैतने किती सफाईने कलाची बाजू घेतली आणि किती सफाईने तो कलाच्या बाबतीत बोलला आणि तिने हे काही केलं नाहीये असं सांगितलं. म्हणजे अद्वैतचा आता तिच्यावर खूपच विश्वास बसलाय. विश्वास तर सोडा, परंतु तो ज्या पद्धतीने तिच्या मागे मागे करतोय ना, त्यातून आता एक गोष्ट मला जाणवली आहे, अद्वैत आता तिच्या प्रेमात पडलाय. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की अद्वैत त्या मुलीच्या प्रेमात पडला ही गोष्ट त्या मुलीला अजून कळलेली नाहीये. तर त्या मुलीला ही गोष्ट कळण्याच्या आत मला हा ॲक्सिडेंटचा बॉम्ब आता त्यांच्यावर फोडावा लागणार आणि जर असं मी आता केलं नाही तर मात्र याचा खूप मोठा भुर्दंड मला भोगावा लागेल आणि माझा अद्वैत कायम त्या मुलीसोबत अडकला जाईल. त्याला कायम मनस्ताप देईल ती मुलगी, पण सोबतच माझं मार्केट मात्र घरातून कायमचं डाऊन होईल. ज्या पद्धतीने ती मुलगी घरावर राज्य करतीये, ज्या पद्धतीने ती मुलगी बिझनेसमध्ये सुद्धा लक्ष देतीये, त्यावरून मला तर कळतंय की ती माझी जागा घेणार आणि मला मात्र घरात बसून राहावं लागणार. अद्वैत तर काय सगळं काही तिच्या मनासारखं करायला लागलाय, त्यामुळे माझं काही शिल्लक राहणार नाही. म्हणून मला लवकरात लवकर आता हा बॉम्ब फोडावाच लागणार. सरोजच्या डोक्यामध्ये आता एक भन्नाट प्लॅन आलेला असतो, परंतु सरोजला एक गोष्ट माहीत असते की या सगळ्या गोष्टी मी एकटी करू शकणार नाही, मला कोणीतरी जोडी हवंच. म्हणून सरोज आता रोहिणीला या सगळ्या गोष्टी सांगण्याचं ठरवते. सरोज आता रोहिणीला भेटते आणि रोहिणीला ती सगळा प्रकार सांगते. ती सांगते की मी जेव्हा कलाच्या घरी गेले होते आणि जेव्हा कपाट उचकलं तेव्हा मला मात्र खूप मोठी गोष्ट हाताला लागली आहे, ती म्हणजे कलाच्या वडिलांचे घात झालेली बातमी. त्यावेळी कलाच्या काकांचा अपघात झाला होता, ती बातमी पेपरमध्ये छापून आली होती, परंतु आपल्या चांदेकरांचं नाव तिथे कुठेही घेण्यात आलं नाहीये किंवा अद्वैतचं नाव कुठेही घेण्यात आलं नाही. आणि ही गोष्ट कलाला माहीतच नाहीये की कलाच्या काकांचा अपघात करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून अद्वैत होता.
आणि अद्वैतलाही माहीत नाहीये की ते कलाचे काका होते म्हणून. आता या गोष्टीचा सरोजच्या तोंडून ही गोष्ट ऐकून रोहिणी खूपच खुश झालेली असते. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, अगं तू काय शोधून आणलंय कळतंय का तुला? आता फक्त या गोष्टीने आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. बघ आता ती कला कशी ठिकाण्यावर येते ते, आणि त्या कलामुळे आपला भरकटलेला अद्वैत सुद्धा जागेवर येईल. रोहिणी म्हणते की अगं पण सरोज वहिनी, हे सगळं घडून कसं आणायचं, म्हणजे ही गोष्ट कलापर्यंत कशी पोहोचवायची की जे काही झालंय ते अद्वैतने केलं होतं, कलाच्या काकांचा अपघात अद्वैतने घडून आणला होता, या सगळ्या गोष्टी आपण कशा प्रकारे समोर आणायच्या? तर रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, मी एक आयडिया सुचवू का? त्यावर सरोज म्हणते की बोल. रोहिणी म्हणते की हे बघ, मला माहिती आहे की तुला आवडणार नाही, परंतु मला काय वाटतं या सगळ्यामध्ये आपण नैनाची साथ घ्यावी किंवा नैनाला आपण या सगळ्या प्लॅनमध्ये सामील करावं. त्यावेळी सरोज म्हणते की रोहिणी, तुझं डोकं वगैरे फिरलंय का? तुला माहिती आहे ना मला त्या खरेंच्या मुलींचा किती राग येतो. ती नैना काय आणि कला काय, दोघीही सारख्याच आहे. मला त्या दोघी आपल्या घरात नकोय आणि त्या दोघी ह्या घरातून जायला हव्यात. तर रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, तुला काय वाटलं, ती नैना काय मला हवी आहे का? ती नैना काय मला सून म्हणून या घरात हवी आहे किंवा ती माझ्या राहुलसाठी शोभते असाही काही विषय नाही आहे. अगं फक्त मी तिचा वापर करून घेते आपल्यासाठी, आणि त्याच्यानंतर जेव्हा कला घरातून बाहेर निघून जाईल त्यावेळी आपण नैनाला सुद्धा घराबाहेर काढण्याचा काहीतरी प्लॅन करूयात ना. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाला घराबाहेर काढणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि कला आणि अद्वैतचा डिवोर्स हा झालाच पाहिजे. ही गोष्ट आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण कलाला लवकर घराबाहेर काढू शकत नाही कारण कलाच्या बद्दल आपल्याकडे तसे पुरावे नाही आहेत किंवा कला तसं काही वागत नाही ज्यामुळे आपण तिच्यावर काहीतरी आरोप करून आपण तिला घराबाहेर काढू शकतो. तू नैनाला मात्र घराबाहेर काढणं खूप सोपं आहे. तिला आता तरी आपण फासा फेकला ना तरी त्या फाशामध्ये ती अडकेल, एवढी मूर्ख आहे ती. आणि त्या मूर्ख नैनाला घराबाहेर काढणं एवढं सोपं नाही, आणि त्या मूर्ख नैनाला घराबाहेर काढणं काही इतकं अवघड नाही. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. आपण नैनाला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेऊयात. कारण कसं, हा प्लॅन आपल्याला कलाच्या बद्दल करायचा आहे किंवा हा प्लॅन आपल्याला कलाबद्दल किंवा कलाच्या घरच्यांबद्दल करायचा आहे. आता कलाच्या घरी म्हणजे तिच्या काकांचं जे काही होतं ते प्रकरण आपल्याला काही माहीत नाही त्यांच्या साईडने. आता त्यांच्या साईडने हे प्रकरण माहीत असणारी व्यक्ती फक्त एकच आहे आपल्याकडं, ती म्हणजे नैना. आणि नैना आपल्याला पूर्णपणे साथ देऊ शकते कारण नैनाला सगळी परिस्थिती माहीत असेल की कोण काय विचार करत होतं, कसा विचार करत होतं. सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेण्यासाठी नैनाचा आता उपयोग केला जाणार असतो. रोहिणी, नैना आणि सरोज आता तिघीही मिळालेल्या असतात. मग जेव्हा तिघीही भेटतात तेव्हा मग रोहिणी आता नैनाला सगळं काही सांगते. ॲक्सिडेंट झाला होता, त्या ॲक्सिडेंटमध्ये ज्या व्यक्तीने ॲक्सिडेंट केला होता तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अद्वैत होता. ही गोष्ट ऐकून नैनाला खूप मोठा धक्का बसतो. नैना म्हणते की काय, याचा अर्थ तो अद्वैत होता? आमच्या घरच्यांनी किती शोधण्याचा प्रयत्न केला होता परंतु अद्वैतचं नामोनिशाणही आम्हाला सापडलं नाही. फक्त आमच्यापर्यंत एवढीच माहिती होती की एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्याने, घरातल्या मुलाने हे सगळं कृत्य केलेलं आहे किंवा एका प्रतिष्ठित घराण्यातील मुलामुळे हा अपघात झालेला आहे. आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला, आम्ही खूप बघितलं की कोणी केला ॲक्सिडेंट, परंतु आमच्यापर्यंत कुठलीही गोष्ट आली नाही. आणि मेन म्हणजे आम्हाला पोलिसांनी कुठलीही मदत केली नाही. कारण कसं की आमच्याकडे पैसे नव्हते आणि जे कोणी वरचे होते म्हणजे जे कोणी प्रतिष्ठित घराणं होतं तर त्यांनी पैसे देऊन या सगळ्या गोष्टी दाबल्या असंही आमच्या लक्षात आलं होतं. तर रोहिणी म्हणते की गुड, आता या गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. नैना म्हणते की पण नक्की तुम्हाला काय करायचं ह्या गोष्टीतून? रोहिणी म्हणते की आपल्याला आता कला आणि अद्वैतचा डिवोर्स घडवून आणण्यासाठी या गोष्टीचा वापर करून घ्यायचा आहे. ही गोष्ट आपल्याला मध्ये घेऊन यायची आहे जेणेकरून कलाने आता अद्वैतला डिवोर्सच दिला पाहिजे, असं काहीतरी झालं पाहिजे. नैना म्हणते की असं जर असेल तर तुम्ही एकदम योग्य ट्रॅकवर आहात आणि अगदी योग्य वेळेला तुम्हाला हा विषय समजलाय. सरोज म्हणते की म्हणजे तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय? तेव्हा आता नैना सांगू लागते की येत्या शनिवारी काकांची पुण्यतिथी आहे आणि काकांच्या पुण्यतिथीबद्दल आई मला सांगत होती आणि आई मला घरी येण्याची विनंती करत होती. परंतु मी आईला नाही म्हणून सांगितलं की मी नाही येणार आहे पुण्यतिथीला. तर सरोज म्हणते की का, तू का नाही जाणार? तेव्हा नैना म्हणते की नाही, मला नाही जायचंय पुण्यतिथीला. तसंही मला तिकडे जायला खूप बोर वाटतं म्हणून मी जात नाही. पण मला तुम्हाला दोघींना एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. कला त्या व्यक्तीच्या पाठीमागे अगदी हात धुवून लागलेली आहे. म्हणजे ज्यावेळी काकांचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी कलाने खूप शोधण्याचा प्रयत्न केला की तो व्यक्ती होता कोण ज्याने ॲक्सिडेंट घडवून आणला.
परंतु कलाच्या हाती काहीही लागलं नाही. कला जवळजवळ 2 वर्ष या गोष्टीचा शोध घेत होती, परंतु कलाच्या हाती काहीच लागलं नाही. कारण काका हे कलाचे खूप लाड करायचे आणि त्यांना सगळ्यात जास्त कलाचंच खूप भूषण होतं आमच्यापेक्षा. प्रत्येक वेळी कलाला जास्त ते भाव द्यायचे आणि कलाला सुद्धा काका खूप महत्त्वाचे होते. त्या दोघांमध्ये एक वेगळाच बॉन्ड होता जो आमच्यामध्येही कधी निर्माण नाही झाला. आणि त्यामुळे काकांचा खुनी नेमका कोण आहे हे शोधण्यासाठी कलाने आटापिटा केला होता. परंतु कलाला मात्र तो व्यक्ती अजूनपर्यंत सापडलेला नाहीये आणि कला मात्र त्या व्यक्तीच्या पाठीमागे अगदी हात धुवून लागलेली आहे. कला नेहमी म्हणायची की ज्यावेळी तो व्यक्ती मला दिसेल किंवा ज्यावेळी तो व्यक्ती मला सापडेल तेव्हा त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. मी त्या व्यक्तीला खूप जाब विचारणार आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. तर सरोज म्हणते की अरे वा, ही तर गोष्ट आपल्यासाठी चांगलीच आहे. म्हणजे कलाच्या मनात त्या व्यक्तीबद्दल खूप राग आहे ज्या व्यक्तीने तिच्या काकांचा ॲक्सिडेंट केलेला होता. आता याच गोष्टीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. सरोज म्हणते की आता नैनाने सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट आपली पथ्यावर पडणार आहे, ती म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी योग्य वेळेत समजल्या आहेत. अद्वैतनेच त्या गाडीचा ॲक्सिडेंट केला होता ही गोष्ट आपल्याला समजली खरी, परंतु ती पण तुझ्या काकांच्या पुण्यतिथीच्या वेळी समजली आहे. आता पुण्यतिथीच्या वेळी खूप मोठा धमाका घरामध्ये होणार आहे. अद्वैत आणि कला आतापर्यंत ज्या सत्यापासून वंचित होते ते सत्य आता सगळ्यांसमोर उलगडणार आहे. आता सरोजने, रोहिणीने आणि नैनाने मोठा प्लॅन केलेला असतो. रोहिणी विचारते की पण सरोज वहिनी, आपण नक्की करायचं काय आहे? म्हणजे जर आपण साध्या पद्धतीने ही गोष्ट सांगितली की त्यावेळी अद्वैतच्याच गाडीखाली कलाचे काका आले होते आणि मग कशा प्रकारे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, या गोष्टी आपण सांगू देखील, परंतु मग या गोष्टीतून काय साध्य होणार आहे? आबाज सगळी बाजू सावरूनच घेतील आणि मग कुठेतरी कला ही विचार करेल ना की जाऊ दे, आता त्या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय आणि तसंही आता अद्वैतच होता. तर कलाला अद्वैत सोबत राहायचं असेल, तिला जर चांदेकरांची सून म्हणून जर घरामध्ये यायचं असेल तर ही गोष्ट तिच्यासाठी पचवणं खूप सोपं आहे. तर सरोज म्हणते की रोहिणी, काळजी करू नको, त्या गोष्टीचा सुद्धा मी अगदी व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवलाय. तर रोहिणी म्हणते की नक्की तुझ्या मनात काय आहे सरोज वहिनी? सरोज आता सांगू लागते की ज्यावेळी अपघात झाला होता त्यावेळी इन्स्पेक्टर शिंदे यांनी मला कॉल केला होता आणि त्यांच्या हाती जे CCTV फुटेज लागलं होतं, अद्वैतच्या गाडीमुळे कलाच्या काकांचा जो ॲक्सिडेंट झाला होता तो ॲक्सिडेंट सगळा एका CCTV फुटेजमध्ये कैद झाला होता. तर रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, काय सांगतेस काय? सरोज म्हणते की हो रोहिणी, तो सगळा ॲक्सिडेंट एका CCTV फुटेजमध्ये कैद झाला होता, परंतु इन्स्पेक्टर शिंदे यांच्या हाती जेव्हा तो CCTV फुटेज लागलं तेव्हा त्यांनी लगेच मला कॉल करून सांगितलं होतं आणि त्यावेळी मी इन्स्पेक्टर शिंदे यांना मॅनेज केलं होतं आणि ते CCTV फुटेज आहे ते मी माझ्याकडे घेतलं होतं. ते CCTV माझ्याकडे अजूनही सेफ आहे, कारण मला माहीत होतं की जर हे CCTV फुटेज सगळ्यांसमोर आलं तर मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि म्हणूनच ते CCTV फुटेज मी माझ्याकडे ठेवलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गोष्ट फक्त इन्स्पेक्टर शिंदे आणि माझ्यामध्ये आहे, त्यामुळे आम्हाला दोघांनाच ही गोष्ट माहिती आहे, बाकी दुसरं कोणालाही याबद्दल काही माहीत नाही. त्यावेळी इन्स्पेक्टर शिंदे यांना मी खूप सारे पैसे देऊन या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या आणि इन्स्पेक्टर शिंदे त्यावेळी गप्प बसले होते आणि ही CCTVची जी बातमी आहे, CCTVची जी गोष्ट आहे ती अद्वैतला सुद्धा माहीत नाही आहे आणि घरात सुद्धा कोणालाही माहीत नाही आहे. ही गोष्ट फक्त मला माहिती आहे. तर रोहिणी म्हणते की अरे वा, मग तर आपला सगळा प्लॅनच सक्सेसफुल होणार आहे. आता आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे. आता जे काही करायचं आहे ते हे CCTV फुटेज करेल. जेव्हा कला हे CCTV फुटेज बघेल तेव्हा मात्र कलाच्या पायाखालची जमीन आता सरकणार आहे, कारण त्या CCTV फुटेजमध्ये अद्वैत जेव्हा कलाच्या काकांना धक्का मारतो, कलाचे काका ज्यावेळी चाललेले असतात त्यावेळी कलाच्या काकांना अद्वैतने धक्का मारलेला असतो आणि त्यांना काय झालंय हे बघण्यासाठी अद्वैत गाडीच्या खाली उतरलेला असतो आणि त्यात स्पष्टपणे अद्वैत दिसत असतो. काकांना काय झालंय हेही त्याने विचारलेलं असतं आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलेलं असतं, परंतु त्यानंतर अद्वैत गायब झालेला असतो. तर या सगळ्या गोष्टींचा आता सरोज फायदा करून घेणार असते आणि तोही स्वतःसाठी फायदा करून घेणार असते आणि कला आणि अद्वैतचा डिवोर्स घडवून आणण्यासाठी आता तिने मोठं शस्त्र उचललेलं असतं.
परंतु इकडे मात्र आता कलाला हळूहळू अद्वैतबद्दल फील व्हायला लागलेलं असतं की खरंच मी आधी जो अद्वैतबद्दल विचार करत होते, अद्वैत अगदी तसाच वागतोय, म्हणजे तो माझ्याशी एवढा चांगला वागतोय, माझ्याशी एवढं चांगलं बोलतोय, कदाचित अद्वैतला आमचं लग्न तर टिकवायचं नसेल म्हणून तो हे सगळे प्रयत्न करतोय का, असा प्रश्न कलाला पडलेला असतो. तर अद्वैत आता कलाला प्रपोजही करणार असतो आणि प्रपोज करण्याची सगळी तयारी आता त्याने करून ठेवलेली असते. तर अद्वैत आता कलाला प्रपोज करण्यासाठी अद्वैत कुठली तयारी करतो, तर त्यावेळी सरोज, नैना आणि रोहिणीच्या प्लॅननुसार हे सगळं कसं घडवून येणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पार्ट 8 मध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पार्ट 8 किंवा भाग 8 असं काहीतरी लिहा, जेणेकरून मला कळेल की यापुढील पार्ट बघण्यासाठी तुम्ही किती इच्छुक आहात आणि मी लवकरात लवकर तो पार्ट अपलोड करेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओबद्दल, आजच्या या ट्विस्ट एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे ट्विस्ट एपिसोड बनवत असतो ती फक्त एक संभाव्यता आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतलं बाकीच्या भाषांमध्ये जे रिमेक केले गेले आहे किंवा ज्या रिमेकवरनं ही मालिका बनवली आहे, तर त्या मालिकांमध्ये जे काही घडलंय त्यावरनं आपण एक संभाव्यता फक्त दाखवत असतो, परंतु तसंच काही घडेल असंही नाहीये. कदाचित स्टोरी काहीतरी वेगळीही घडू शकते. या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आपल्याला खूप कमेंट्स येत असतात की हे खरंच खरं आहे का, की हे खोटं आहे, खरं आम्हाला सांगा. तर ही फक्त एक संभाव्यता आहे असं घडेल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.